नमस्कार, सोमेश्वर रिपोर्टरमध्ये स्वागत। आपण आज खानापूर भोर तालुक्यातील विसगाव खोऱ्यातील खानापूर येथील समर्थ कला केंद्र इथे आलेलो आहोत। समर्थ कला केंद्रामध्ये मागील 40 वर्षांपासून गणपती बाप्पांच्या मूर्ती जवळजवळ घरगुती सर्व लोक काम करून 500 ते 600 मूर्ती बनवल्या जातात आणि या मूर्ती विसगाव खोऱ्यातील तसेच चाळीसगाव खोऱ्यामध्ये घरगुती लोक घेऊन जात असतात। आपण समोरच पाहतोय की कला केंद्रामध्ये सध्या गणपती बाप्पांचे आगमन 10-15 दिवसावर आले असतानाच कला केंद्राचे जे राजेंद्र कुंभार आहेत हे गणपतीवरती शेवटचा कलरचा हात देण्याचे काम त्यांची चालू आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि त्यांच्याशी आपण बोलूया। मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा गणपतीच्या किमती वाढलेल्या आहेत की आहेत एवढ्याच आहेत? नाही, मागील वर्षाच्या प्रमाणे यंदा गणपतीच्या किमती कलर आणि गणपतीची माती हे वाढल्यामुळे गणपतीच्या 30% किमती वाढलेल्या आहेत। हे जे गणपती तुम्ही घरी सर्व घरातील जे बनवता लोक बनवून तयार करून कुठं विक्री केली जाते? त्याची विक्री आमच्या घरामधूनच केलेली जाते। म्हणजे असं राजेंद्र कुंभार या समर्थ कला केंद्राचे मालक आहेत, त्यांचं असं सांगणं आहे की या ज्या गणपतीच्या मूर्त्या आहेत या फक्त भोर तालुक्यातील विसगाव खोरे आणि चाळीसगाव खोऱ्यामध्येच पूर्णतः घरगुती लोक घेऊन जात असतात आणि त्या गणपती घरगुतीच बसवले जातात। समोरच आपण पाहतोय की काही ग्राहक लोकही या ठिकाणी आलेले आहेत आणि ते गणपती मूर्ती पाहण्यासाठी त्यांची गर्दी झालेली आहे आणि समोर गणपतीचे जे गणपती तयार करणारे जे मालक आहेत ते गणपतीला कलर देण्याचे काम करीत आहेत। तर आपण मालकांचं असं सांगणं आहे की मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 30% गणपतीच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे। का तर गणपतीच्या मटेरियल जे आहे तेच महागाई वाढल्यामुळे किमतींमध्ये वाढ करण्यात आली। जरी किमती वाढल्या असल्या तरी गणपती हे पूर्णतः जेवढे तयार केले जातात तेवढेच या ठिकाणी या कला केंद्रामध्ये खपले जातात असे त्यांचे सांगणे आहे। श्री समर्थ कला केंद्र खानापूर आमच्या येथून दरवर्षीप्रमाणे 500 ते 550 गणपती केले जातात। तर आमचे सुबक अशा मूर्ती, आकर्षक अशा मूर्ती आमच्या घरनी भोर तालुक्यातून आणि विसगाव खोरे आणि मागचे चाळीसगाव खोरे इथून गणपती आमच्या घरनी घेऊन गेले जातात। तर सुबक अशा मूर्ती सालाबादप्रमाणे यंदासुद्धा गणपतींचे पेंटिंग, गणपतींचे माती आणि गणपतीचे कलर हे जरा महाग झाल्यामुळं यंदा 30% गणपतींची किंमत वाढलेली आहे। समोरच पाहतोय की समर्थ कला केंद्रामध्ये राजेंद्र कुंभार हे गणपती बाप्पांच्या वरती शेवटचा कलरचा हात फिरवत आहेत आणि या मूर्ती आता आजपासूनच म्हणजे ग्राहक हे खरेदीसाठी त्यांच्या घरी येऊ लागलेले असल्याचे आपण चित्र पाहतोय। सोमेश्वर रिपोर्टरसाठी संतोष मस्के, भोर, पुणे।